विधानसभेच्या निवडणुका जवळ येत आहे, मात्र आपले सहयोगी जे काही नेते आहेत ते कुठेतरी विरोधी पक्षातले जे काही नेते आहेत त्यांना जाऊन भेटताना दिसत आहेत. ते परत धडधडीत तुमच्या नेत्यांची नावं घेत आहेत. कशा पद्धतीने बघता यांच्या या कृतीकडे? महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी जनतेसाठी उठाव केला. त्यानंतर जे काही चित्र दिसतं हे महाराष्ट्रासमोर आहे. परंतु काल परवाच एक बातमी आपल्याला समजली की आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे हे शरद पवार यांना भेटले आणि सांगितलं की हे आरोग्यमंत्र्यांनीच मला पाठवलेलं आहे. या संदर्भामध्ये आम्ही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांना याबद्दलची माहिती दिलेली आहे. एक आमचं शिष्टमंडळ देखील त्यांना भेटलेलं आहे. आरोग्यमंत्र्यांना माझं सांगणं आहे की मुख्यमंत्र्यांच्या सोबत काम करत असताना कुठंतरी एक पुतण्याला पाठवून तुम्ही पक्षाला अल्टिमेटम देणं किंवा पक्षाला कुठंतरी आपलीच मालकी हक्क आहे असं दाखवणं हे बंद केलं पाहिजे. शिवसैनिक असं कधी सहन करणार नाहीत. मुख्यमंत्री साहेबांनी आपणास आरोग्यमंत्री केले आहे, परंतु आपण जर मुख्यमंत्र्यांनाच आमच्या पक्षालाच जर तुम्ही अल्टिमेटम देत असताल तर याचे परिणाम भविष्यामध्ये भोगावे लागतील. तुमचा एक पुतण्या शरद पवारांना भेटतो, दुसरा पुतण्या पक्षाला सांगतो की जर आम्हाला आमचा विचार केला नाही तर आम्ही वेगळा विचार करू. आणि या ठिकाणी मागील इतिहास जर बघायला गेला तर सोलापूरमधील शहर मध्य मतदारसंघातील आमदारकीच्या वेळेस काय झालं 2019ला, करमाळ्यामध्ये आपण काय केलं, हे सगळं करून जर पक्षाला जर ज्या पक्षामध्ये आपण राहता त्या पक्षालाच संपवण्याचा किंवा त्या पक्षाचे उमेदवार कशा पद्धतीने पडतील किंवा त्या ठिकाणी कसा गोंधळ करायचा जर प्रयत्न होत असेल तर आम्ही शिवसैनिक 2019ला सहन केले असतील, परंतु यावेळेस हा प्रकार सहन केला जाणार नाही. एकनाथ शिंदेंच्या कानावर तुम्ही म्हणताय की हा सविस्तर प्रकरण आहे ते टाकलाय. शिंदेसाहेब काय म्हणले, कशा पद्धतीने त्यांनी काय वक्तव्य केलं आहे का, कशा पद्धतीने? शिवसेनेचे सचिव सन्माननीय संपर्क नेते संजयजी मशिलकर साहेबांना याबद्दलची आम्ही सर्व माहिती दिलेली आहे. सर्व आमचे शहर प्रमुख, आमच्या जिल्ह्यातील 4ही जिल्हा प्रमुख महेश चिवटे, चरण चौरे आणि ठोंगे पाटील आणि आम्ही मुख्यमंत्री साहेबांना याबद्दल 2 दिवसामध्ये भेटणार आहे याची कल्पना देखील आधी आम्ही दिलेली आहे. त्या संदर्भातली माहिती आमचे सचिव त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहेत. कारण अशा पद्धतीनं जर वक्तव्य होत असतील तर पक्षाचे खरे शिवसैनिक, निष्ठावंत शिवसैनिक दुखावले जाणार आहेत. त्यामुळं आमचं म्हणणं आहे की या ठिकाणी ज्या पद्धतीनं तुम्ही आरोग्यमंत्री हे करताय हे आपण थांबवावं. एकीकडे पुतणे, एकीकडे भाऊ यांच्या माध्यमातून पक्षाला कुठंतरी डॅमेज करण्याचा प्रयत्न हा तुमचा चाललेला आहे, हे योग्य नाही आहे. महायुतीपेक्षा ते महायुती 3 पक्षाचा विषय झाला सर. आज आमच्याच पक्षामध्ये राहून तुम्ही आमचं की आम्हाला जर नाही दिलं तर आम्ही वेगळा विचार करणार, धमक्या द्यायलात का तुम्ही? माढा आणि पंढरपूर, धाराशिवचं वेगळं, माढ्याचं वेगळं, तिकडं पंढरपूरला जाऊन शरद पवारला भेटतो, ही काय प्रकार आहे? मग पक्षाचे खरे शिवसैनिक नाराज होतात ना. आणि शिवसैनिक थोडंच त्यांना म्हणजे शिंदे साहेब यांचे आणि एकाच घरात किती पद द्यायची त्यांना काय वाटतं म्हणजे आमदारकी दोन्ही 3 जिल्हे आमचेच आहेत आणि